बदल हवा असेल तर आवाजही तसाच हवा. लढवय्या रोखोक, इथे भीती नाही, फक्त बेधडक सत्य. आणि कसे लोकांनी नगरसेवक नाही दिलेत, लोकांनी सावकार निवडून दिलेत. माझ्याकडे जनतेला वाटायला पैसे नाहीये, मी जनतेला 1000-2000 रुपये दाखवून देऊ शकत नाही. पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या विरोधक उरलेला नाही, असं तुम्ही देखील आता पक्ष सोडताय असं तुम्ही जे सांगताय हे कितपर्यंत योग्य का? त्यामुळे पद, प्रतिष्ठा, नगरसेवक, खुर्ची याच्यासाठी माझा जन्म झालेला नाही. असंख्य महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी यांनाही वाटत असेल तर मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. नमस्कार, मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोखोक मध्ये आपलं स्वागत करतो. सध्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये असलेल्या राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. बऱ्याच ठिकाणी राजकीय जे प्रतिष्ठित नेते आहेत ते आपला पक्ष सोडून सत्ताधारी किंवा विविध पक्षामध्ये जाण्याचं सत्र या ठिकाणी सुरू आहे. मी कळंबोलीमध्ये सध्या आहे आणि कळंबोली मधील एक युवा नेता म्हणून ज्याची ओळख आहे ते नितीन काळे हे आपल्यासोबत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षामध्ये कार्यरत आहेत. कळंबोलीतल्या अनेक प्रश्नांना त्यांनी हात घातलेला आणि ते जवळपास सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. बरेचसे प्रश्न मार्गी देखील लावलेले. नितीनजी, लढवय्या रोखोक मध्ये आपलं सर्वप्रथम स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तुम्ही अनेक वर्ष काम करतायत आणि जनसेवक नितीन काळे या बॅनर खाली तुम्ही अनेक प्रश्नांना हात घातलेला, अनेक प्रश्न तुम्ही सोडवलेले देखील आहेत. आणि आता असं कळतं की तुम्ही आता ह्या सगळ्या तुमच्या पक्षाच्या भूमिकेवर कुठेतरी नाराज दिसतायत. काय नेमकं काय सांगाल याबद्दल? मुळात पक्षाच्या भूमिकेवरती मी नाराज नाहीये. आदरणीय राजसाहेबांनी मला कमी वेळेमध्ये खूप मोठा एक प्लॅटफॉर्म आणि खूप मोठी एक संधी दिली. त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न मी विविध क्षेत्राच्या माध्यमातून करत आलो आणि आजपर्यंत करत आलेले कार्य हे ईश्वर कृपेने उशिरा का होईना पण ते साध्य होत गेलं. बरीचशी प्रश्न आहेत की जी इतर ठिकाणी कोणाला जमली नाहीत, ती प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी केला. काही ठिकाणी सत्तेधारी पक्ष असो किंवा इतर पक्ष असो, त्या पक्षातल्या लोकांनी मला सांगितलं की नितीन हे विषय घे आणि हा विषय आमच्याकडून मार्गी लागत नाही पण तू मार्गी लावायचा एक प्रयत्न कर. तोही प्रयत्न केला आणि यशस्वीरित्या त्या गोष्टी सगळ्या मार्गी लागत गेल्या. पण कालांतराने काही गोष्टी पेंडिंग राहिलेल्या आहेत आणि ज्या पेंडिंग राहिलेल्या गोष्टी आहेत ते सत्तेत असलेल्या लोकांना साहजिकच ते लवकर शक्य होत आहे आणि आमचा सारखा माणूस प्रयत्न करतोय पण त्या प्रयत्नाला एक शासनाची, प्रशासनाची, सत्तेची कुठेतरी आम्हाला एक साथ भेटत नाहीये आणि ती साथ मिळावी यासाठी प्रयत्न करतोय की भविष्यात जर त्या गोष्टी साध्य झाल्या तर माझं कळंबोली शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि निरोगी कसं राहील. शहरामध्ये नवीन नवीन गोष्टी ज्या इतर महानगरपालिकेमध्ये आहेत ते मी माझ्या पनवेल महानगरपालिकेमध्ये कसे आणू शकतो. मागील मला जसं कळंबोली शहरामध्ये लाईटीचे दिवे होते, त्या लाईटीचे पथदिवे असताना मला लोक बोलले की या गोष्टी शक्य नाहीत. पण आपण कळंबोली शहरामध्ये 1700च्या वरती LED की जेणेकरून विजेचा भार शासनाचा कमी होईल, 1700 दिवे आपण त्याच्या माध्यमातून पूर्ण करून घेतले. कचऱ्याच्या गाड्यात म्हणजे घंटा गाड्यात त्या इतके दिवस दांडून ठेवलेल्या होत्या, त्या गाड्या आपण बाहेर काढल्या. त्या गाड्या बाहेर काढल्यानंतर त्या ठिकाणी जवळजवळ 80 ते 85 गाड्या असतील. त्या गाड्या बाहेर काढल्यानंतर प्रत्येक गाड्यावरती ड्रायव्हर, एक किन्नर, 4 सफाई कामगार, त्या लोकांना रोजगार मिळाला. कळंबोलीमध्ये, पनवेल महानगरपालिकेमध्ये, परिसरामध्ये असणाऱ्या कचऱ्याच्या समस्या कमी झाल्या. माझ्या माध्यमातून मी अनेक प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला. पाण्याचा विषय होता, त्याच्यानंतर होल्डिंग पॉईंट आहे. होल्डिंग पॉईंटचा माझा पत्र आदरणीय त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते, देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याकडून माझ्याकडे रिटर्न पत्र आलेले. त्याची निधी साधारण 11 कोटीच्या वरती ती पास करून घेतली. उद्यानांचे विषय, ते विषय मार्गी लावले. कळंबोलीमध्ये CCTV हे प्रत्येक चौकात दर्शनीय भागामध्ये असले पाहिजेत. भविष्यात चेन स्नॅकिंग होते किंवा चोऱ्या होत आहेत किंवा काही गोष्टी घडतायत, जर ह्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हा तपास लागतोय तर उद्या त्या कॅमेरे प्रत्येक दर्शनीय भागात जर राहिले तर कळंबोलीमध्ये ज्या काही दरोडे होणार आहेत किंवा ज्या काही घटना घडणार आहेत त्याला आळा बसेल. उद्यानांमध्ये पण चांगल्या दर्शनीय भागामध्ये सगळ्याकडे पथदिवे असावेत हा माझा हट्ट होता. पालिकेने तोही पूर्ण करून दिलेत. कोविड सेंटर या ठिकाणी 9 ते 11 कोटी खर्च करून पालिकेने मोठं कोविड सेंटर उभारलं होतं. त्याचा विषय मी पालिकेला मांडला होता. पालिकेने मला सांगितलं की तुम्हाला मी आरोग्य केंद्र, मी सांगितलं की पालिकेच्या माध्यमातून मोफत, पालिकेने सांगितलं की 1000 उपचारांचा मोफत
आम्ही इथे आरोग्य केंद्र उभारतो पालिकेच्या माध्यमातून, सोनोग्राफी, एक्सरे, या सगळ्या गोष्टी. पण पालिका सगळ्या गोष्टी करून पण का दिरंगाई करते हे कळत नाही, किंवा याच्या मागे काय कटकारस्थान आहे हेही मला कळत नाही. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला एक जनसेवक म्हणून मिळालेली मला ही जनतेच्या माध्यमातून ख्याती आहे. राजकीय पक्षाचं काम करत असलो तरी मी राजकारण म्हणून कधी कोणाची कामं केली नाही. माझ्याकडं आलेला माणूस जात पात धर्म पंथ हे न बघता मी काम करत आलोय. आणि याच्या राजकारण हा एक फक्त माझ्यासाठी एक घेतलेला पार्ट आहे की माझ्या कामाला गती हवी. आणि राजसाहेबांच्या माध्यमातून मला खूप चांगली संधी मिळाली की ती मी जनतेची कामं सोडवायचा प्रयत्न केला. तो हॉस्पिटलचा विषय तोही माझा राहिलेला आहे. असे बरेचसे प्रश्न आहेत की ज्याच्या माध्यमातून उद्यानांचा विषय, उद्यानांमध्ये काही ठिकाणी कामं केलीत, काही ठिकाणी केलेली नाहीयेत. रस्त्याच्या विषयाच्या ज्यासाठी आम्ही केसेस घेतल्या, माझ्याबरोबर माझे सहकारी मित्र होते, आम्हाला त्याच्यासाठी खटले दाखल झाले. पण आज तो रस्ता विषय मार्गी लागलाय. भले सत्ताधारी लोक आहेत ज्याच्या परीने पत्रव्यवहार, बऱ्याचशा लोकांनी पत्रव्यवहार केले असतील, पण पार्श्वभूमी जर मागे तुम्ही चेक केली तर तुम्हाला सत्य घटना काय आहे आणि काय नाही ही कळेल. आम्ही बोलत नाही, आम्ही करतो. आणि जे करतो तेच आमच्या सोशल मीडिया आणि प्रसार माध्यमांच्या माध्यमातून जनतेला दाखवतो. आवड आहे, जशी कोणाला क्रिकेटची आवड आहे, कोणाला वाचनाची आवड आहे, ती माझी आवड आहे. ती आवड मला आहे ना जोपासायची आहे. आणि त्याच्यासाठी मला शेवटी प्रशासनाची सत्तेची गरज आहे. आणि ती गरजेसाठी मला हा निर्णय घ्यावा लागतोय. म्हणजे निर्णय तुम्ही काय घेता हे म्हणजे स्पष्ट केलं तर बरं होईल. कारण की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये तुम्हाला एवढं चांगलं व्यासपीठ असताना चांगल्या पदावर देखील तुम्ही या ठिकाणी होतात. आणि अध्यक्ष राजसाहेब ठाकरे तसेच त्यांच्या कुटुंबीय असतील त्यांच्यासोबत एक चांगली सलगी तुमची त्यांच्या कुटुंबासोबत तुमचं नातं देखील आहे. मग तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सोडायचा निर्णय घेताय. आदरणीय राजसाहेब, आदरणीय वहिनीसाहेब आणि आदरणीय अमित साहेब यांनी खूप जिव्हाळा दिला, प्रेम दिलं. पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी यांनी आजपर्यंत माझ्यावरती कुठलं दडपण टाकलं नाही. उगाच कोणाच्या बाबतीत चुकीचं बोलणं हेही मला पटत नाही. परंतु काम करत असताना प्रत्येकाला संघर्ष हा करावा लागतोय. मला हा संघर्ष जास्त करावा लागतोय कारण का मी एक सर्वसामान्य कुटुंबातला नागरिक आहे. आणि त्यामुळे कळंबोलीमध्ये जर बघायला गेलं तर आज सगळी जिल्ह्याची मोठी मोठे पदाधिकारी आहेत. आणि त्यांच्या बरोबरीला काम करायला गेलं तर शासन प्रशासनाची ओढ भेटत नाहीये, त्यांची साथ भेटत नाहीये, प्रशासनाचा कुठेतरी दबाव येतोय. तर त्या कारणास्तव मी विचार केला की मला जनतेची कामं करायची. मला एक लागलेलं व्यसन आहे सामाजिक कार्याचं, मला एक लागलेली नशा आहे ती सामाजिक कार्याची. पण मग पक्ष का सोडताय? पक्ष का सोडताय तुम्ही? पक्ष सोडण्यामागचं जर माझी कामं होत असतील, होत आहेत, पण कामं जर माझ्या मोठ्या पद्धतीने जर होत असतील तर मला शेवटी प्रशासनाची आणि पक्षाची साथ घेणं गरजेचं आहे, सत्तेची साथ घेणं गरजेचं आहे. पण सध्या कामं झाली पाहिजेत. मग कामं होण्यासाठी सत्ताधारी पक्षात राहायला पाहिजे. म्हणजे तुम्ही भारतीय जनता पार्टीत जाणार, काय नेमकी भूमिका आहे तुमची, काय काय ठरवलं? शेवटी कसं आहे बघा, लक्षात घ्या, विरोधी बाकावरती बसूनही काम करता येतं, पण शेवटी संयम किती असावा आणि किती नाही. आज जर बघायला गेलं तर शेवटी प्रीतम म्हात्रे साहेब हे फार मोठी व्यक्ती आहे आणि मी एक खूप छोटा कार्यकर्ता आहे. त्यांनी निर्णय घेतलाय ते शेवटी त्यांचे सहकारी, त्यांच्या बरोबर असणारे नगरसेवक यांचा पुढचा विचार करून त्यांनी तो निर्णय घेतला असेल आणि त्या निर्णयाचं पूर्ण पनवेल परिसरात स्वागत झालंय. परंतु नितीन काळेने काय निर्णय घ्यावा हा नितीन काळे स्वतः ठरवू शकत नाही. नितीन काळे बरोबर असणारे माझा काही मित्रपरिवार आहे, माझे काही सहकारी आहेत, ज्यांनी ज्यांनी मला आजपर्यंत पूर्ण सहकार्य केलेलं आहे. माझ्या पडद्याच्या मागील मला सपोर्ट करणारा माझा वर्ग आहे. शेवटी मला त्यांचा निर्णय घेणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यांचा विचार करूनच मी पुढचा निर्णय काही दिवसामध्ये लवकरच घेईल. सर्वसामान्य जे काही लोक आहेत त्यांचे अशा अनेक प्रश्न आहेत जे विरोधकांनी मांडायला पाहिजेत. साधारण पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा जर विचार केला तर पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये सध्या विरोधक उरलेला नाही असं देखील जनता सांगते आणि हे सत्य आपल्याला नाकारता येणार नाही. मग ह्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी एक म्हणजे तुम्ही ते प्रश्न शासन दरबारी मांडू शकता असं तुमच्याकडे पाहिले जात असताना तुम्ही देखील आता पक्ष सोडताय असं तुम्ही जे सांगताय हे कितपर्यंत योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला? बघा, विरोध हा चुकीच्या गोष्टीला करावा. विरोध ज्या ठिकाणी खरंच काम होत नाही त्या ठिकाणी विरोध करावा. मीही मनसे पक्षामध्ये राहून माझ्या ज्या भूमिका आहेत त्या मांडल्या, पण विरोधक टिपा टिप्पणी करताना त्या गोष्टीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. आज मी पत्र कुठल्या पालिकेला, प्रशासनाला आणि याला दिलं आणि ते 2 दिवसात 1 आठवड्यात मार्गी लागतं असा विषय नाहीये. त्यासाठी कागदांचा पाठपुरावा करावा लागतो आणि जी काही
अर्धवट बुद्धीची लोक असतील की जी कुठल्याही कारणास्तव टीका करत असतील तर त्यांना तुम्ही आम्ही रोखू शकत नाही. काही लोक आहेत की जे अभ्यासू आहेत पनवेलमध्ये, ज्यांना खरंच बऱ्यापैकी अभ्यास आहे, की त्यांना माहिती आहे की प्रशासनाचं काम करताना त्याला संयम हा फार गरजेचा आहे. आणि तुम्ही म्हणताय की विरोध करणारा माणूस पाहिजे, विरोध झाला पाहिजे ना, चांगल्या गोष्टीसाठी हा विरोध नक्कीच झाला पाहिजे. विरोध असं नाही म्हणायचं, विरोध म्हणजे अनेक असे प्रश्न असू शकतात की ते प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी एक विरोधक म्हणून जो विरोधी पक्ष नेता जो असतो तोच याचं नेतृत्व करू शकतो. त्याच गोष्टीचं मी उत्तर देतोय, विरोध हा झाला पाहिजे. तुम्ही सत्तेत राहून पण विरोध करू शकता ना, तुम्ही सत्तेमध्ये गेल्यावर ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या निदर्शनास आणू शकता ना. असं नाहीये की तुम्ही कुठल्या सत्तेधारी पक्षाबरोबर गेलात आणि जर तुम्ही ज्या गोष्टी तशी कामं होतात का, तशी कामं होतात, कामं होणार ना. जर आज नेता काम करत असताना शेवटी ज्या डोळ्यासमोर गोष्टी दिसतात किंवा ज्या लोक तक्रारी घेऊन येतात ते विषय ते मार्गी लावतात, परंतु ज्या गोष्टी निदर्शनात नाही आणल्या त्या मी माझ्या माध्यमातून निदर्शक आणून देणार. आणि जनतेचे प्रश्न सोडवणं हा माझा छंद आहे आणि ही माझी आवड आहे. लोकांचे प्रश्न तुम्ही सत्तेत राहून पण मांडू शकता. तुमची मांडण्याची पद्धत, तुमची लिखाणाची पद्धत, तुम्ही केलेला पत्रव्यवहार हा शासन दरबारी जर मांडला आणि सत्तेची जर ताकद भेटली तर नक्कीच त्याला गती आहे. आणि मला असं वाटतं की मी ज्याही ठिकाणी असेल किंवा ज्याही ठिकाणी जाईल, कळलं तर त्या ठिकाणी जे काम माझं पूर्वी होत होतं त्याच्यापेक्षा अधिक मोठ्या वेगाने असेल. तुमचे वरिष्ठ जे आहेत त्यांच्याकडनं काही दडपण आहे पक्ष सोडण्यासाठी? मी मागाशी पण तुम्हाला बोललो, वरिष्ठ सहकारी यांनी माझ्यावरती पद दिल्यापासून ते आजपर्यंत कधी मला कुठल्या अपेक्षा आणि कधी माझ्यावरती दडपण ठेवलं नाही. मला मोकळं आणि फ्रीडम दिलं आणि आज जे मोकळं आणि फ्रीडम दिलं त्याच्यामुळे आज मी एवढ्या इथपर्यंत पोहोचलेलो आहे. भविष्यात भारतीय जनता पार्टीमध्ये जाणार का? बघा, भारतीय जनता पार्टी बरोबर मी जाणार का नाही जाणार हा विषय वेगळा आहे, परंतु माझी भूमिका काय मी येत्या 8 ते 10 दिवसामध्ये लवकर स्पष्ट करेन. आणि राहिला विषय भारतीय जनता पार्टी महायुती ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये काम करते त्याच प्रकारे आज मी माझी भूमिका काय ही येत्या 8 ते 10 दिवसामध्ये जनतेसमोर मांडेल आणि ती जनता पाहिल. एक स्पष्ट नाही झालं की मनसे पक्षावर नाराजी का, याचं उत्तर मी मागाशी पण बोललो, मनसे पक्षावरती नाराजी नाही. मग तुम्ही तिथं का नाही राहत? मनसे पदाधिकाऱ्यांवरती पण नाराजी नाहीये. मग मनसेमध्ये का नाही? परत एकदा तुम्हाला मी सांगतोय, सध्या तुम्ही महाराष्ट्राची स्थिती पाहता, सध्या तुम्ही पनवेल तालुक्याची स्थिती पाहता, सध्या रायगड जिल्ह्याची स्थिती पाहता, परिवर्तन ही काळाची गरज आहे. आणि परिवर्तन जर केलं तर माझी कामं अधिक मोठ्या पद्धतीने होतील, माझे राहिलेले विषय हे मोठ्या पद्धतीने होतील. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की राजकारण, नगरसेवक, सत्ता, पद याला मी दुय्यम स्थान देतो. माझ्यासाठी जनतेची प्रश्न हीच माझी ओळख आहे. प्रसार माध्यमांनी मला जी आज गोष्टी दिलेल्या आहेत किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जी गोष्टी माझ्या सोडलेल्या आहेत याच्यामुळे माझी एक निर्माण ओळख झालेली आहे. ज्या लोकांना करोडो लाखो रुपये खर्च करावे लागले, आज तेच मी जनतेचे प्रश्न सोडून जनतेने आज जो मला प्रेम आणि जी साथ दिली आहे ती साथ वेगवान सत्तेच्या माध्यमातून मला पुढे न्यायची, त्यासाठी मी घेतलेला हा निर्णय. बाकी याच्यासाठी दुसरं कारण कोणतंच नाही. निवडणुकीच्या माध्यमातून तुम्हाला निवडणूक लढवायची आहे का, किंवा नगरसेवक होऊन तुमचं स्वप्न हे जर तुम्ही म्हणताय की कामाला वेग येतो, गती येते, तर मग पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात तुम्ही जालच, पण मग त्या जोडीला जर तुम्हाला एखादं महापालिकेचं तिकीट एखादा मिळालं किंवा मग नगरसेवक उद्या भविष्यात होण्याचं स्वप्न आहे का? असं तिकीट, नगरसेवक पद आणि प्रतिष्ठा, परत एकदा सांगतोय, मगाशी हा विषय मी सांगितला, याच्यासाठी जनसेवक नितीन काळेचा जन्म झालेला नाहीये. नितीन काळेची ओळख ही स्वतः निर्माण केलेली आहे आणि माझ्या मागे साथ ही माझ्या आई वडिलांची आहे, कळमोलीमध्ये असणाऱ्या रहिवाशांची आणि जनतेची आहे. त्यांची प्रश्न सोडून झालेला मोठा कार्यकर्ता आहे. सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहेत. माझ्या गरजा फार छोट्या आहेत. आणि कसे आहेत, लोकांनी नगरसेवक निवडून नाही दिलेत, लोकांनी सावकार निवडून दिलेत. माझ्या अपेक्षा फार छोट्या आहेत. नगरसेवक झालो म्हणून नितीन काळेला प्रसिद्धी भेटेल असं नाहीये आणि नगरसेवक होऊन मला एक छोट्याशा डबक्यामध्ये राहायचं नाहीये. त्यामुळे पद, प्रतिष्ठा, नगरसेवक खुर्ची याच्यासाठी माझा जन्म झालेला नाहीये. तुम्हाला लवकरच पाहायला मिळेल. आशा आणि अपेक्षा करतो की तुमच्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या सोबत राहावे. मी निर्णय घेतलेला आहे. तुम्हाला जरी आज वाटत असेल की हा निर्णय चुकीचा आहे, असंख्य महाराष्ट्र सैनिक पदाधिकारी यांनाही वाटत असेल, तर मी आपली दिलगिरी व्यक्त करतो. हा निर्णय घेण्यामागचं माझं कारण हे माझं वैयक्तिक आहे. काळाची गरज आहे, त्या गरजेनुसार मला बदलावं लागतंय.
घेतलेल्या निर्णयाचं मी येत्या 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये नक्कीच याचं रूपांतर चांगलं करून दाखवेल. मी छोटा कार्यकर्ता आहे, मला कोण ऑफर देणार? मला ऑफर देणार ते सर्वसामान्य जनता, ज्याच्याकडे डिक्कड पैसा पडलेला आहे, ज्याच्याकडे कोटी रुपये खर्च केलेले आहेत, जो खर्च करू शकतो, जो नगरसेवक. मी एक सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे. मी फार फार खर्च करून काय करू शकतो? चहा नाश्ता जेवण पाणी. माझ्याकडे जनतेला वाटायला पैसे नाहीये. मी जनतेला 1000-2000 रुपये देऊ शकत नाही, खर्च करू शकत नाही. त्यामुळे तुम्हाला कळत असेल, देणग्या देणारा पावत्या देणारा हा जनसेवक नाहीये. मी अर्ध्या रात्रीला लोकांच्या हॉस्पिटल असेल, ऍडमिशन असेल किंवा कुठं काही मृत्यूची घटना घडलेली आहे तर त्याच्यासाठी माझी एक ओळख निर्माण झालेली आहे. त्यामुळे मी कुठल्या जरी पक्षात गेलो आणि आजही मी काम करत असलो तरी मी 1000-2000 रुपये खर्च करून ते निवडणुकून लढवणं हे माझ्या तत्वाला पटत नाही. कळंबोलीमध्ये जर किंवा पनवेल महानगरपालिकेमध्ये तुम्हाला खरंच नगरसेवक म्हणून जर कोणाला बघायचं असेल तर तुम्ही पैसे देणारे नगरसेवक नका निवडून आणू. ते सावकार आहेत, काम करणारे. हा, ते सावकार आहेत. काम करणारा नगरसेवक निवडून आणा, मग तो कुठल्याही पक्षाचा असो. माझे इतर पक्षांसोबत पण चांगले रिलेशन आहेत. खरंच काही कळंबोलीमध्ये पनवेल परिसरामध्ये चांगलं कार्य करतायत, पण सावकार म्हणून निवडून येणारा जनसेवक नितीन काळेला भविष्यात नकोय. मला जनतेची कामं करायची आहेत. बाकी तिकीट, पद, प्रतिष्ठा हा पुढचा भाग आहे. तर हे होते जनसेवक नितीन काळे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून जनसेवक नितीन काळे अशी ओळख निर्माण करून जनतेचे प्रश्न वारंवार सोडवण्याचा प्रयत्न ते करत आले होते. नवनिर्माण सेनेला रामराम करून ते दुसऱ्या पक्षात जाणार आहेत. एकंदरीत कुठल्या पक्षात जाणार ते अजून ते स्पष्ट सांगत नाहीयेत. त्यांच्यासमोर अनेक ऑप्शन देखील आहेत, अनेक फोन येतात. मुळात म्हणजे त्यांना राजसाहेब ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांचे देखील फोन आहेत की तुम्ही पक्ष सोडू नका वगैरे. आता 8-10 दिवसात नितीन काळे काय निर्णय घेतात याची आपण वाट बघूया. पण नितीन काळेंचं असं आहे की स्वतः ते काम करतात, अनेक त्यांनी कामं केलेली आहेत आणि सर्वसामान्य कुटुंबातला हा जनसेवक हा सर्वसामान्यांच्या हाकेला धावत असतो. नितीन काळेंच्या भूमिकेला सपोर्ट करा विरोध करा हा वैयक्तिक ज्याचा त्याचा प्रश्न आहे, पण त्यांनी त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुर्तास थांबूया. मी शैलेश चव्हाण, लढवय्या रोखोक, कळंबोली.